मित्रांनो तर पाहू शकताय मनाली 63 किलोमीटर राहिले, अटेल टनेल 30 किलोमीटर राहिले. मित्रांनो हा पेट्रोल पंप पाहताय का, हा लेह मनाली रोडवरनं हिमाचल प्रदेशमधील शेवटचा पेट्रोल पंप आहे केलाँग या गावामध्ये. मित्रांनो तर तुम्ही जात असाल तर इथनं डायरेक्ट 40 किलोमीटर पुढे पेट्रोल पंप आहे. मित्रांनो तर पहा हे हिमाचल प्रदेशमधील शेती ही काय. मित्रांनो हिमाचल प्रदेशमधील सिसू येथे पोहोचलोय. तर पहा काय सुंदर व्ह्यू लागलाय. हे दिसतं इथे सिसू गाव आहे, इकडे बर्फाचे डोंगर आहे आणि इकडे बघा सुंदर असा धबधबा आहे. काय धबधबा आहे दिसतोय का तुम्हाला धबधबा? मित्रांनो तर मस्त व्ह्यू येतो एकदम इथं वरती बघा, तिथं बर्फाचे डोंगर आहे. मित्रांनो तर हे पाहू शकता अटेल टनेल नोट पोर्टल. हिमाचल प्रदेशमध्ये आपण अशा पॉईंटला आलोय. आपण आता लद्दाखच्या साईडने आलोय आणि इकडं समोर गेलो ना तर स्प्लिती व्हॅली आहे, रोहतांग पास आहे आणि इकडं पाहू शकता हे समोर या साईडला दिसते अटल टनेल आहे. तर अटल टनेल क्रॉस करून आपण मनालीमध्ये जाऊ शकतो. मित्रांनो समोर हा बोगदा पाहताय का, हा बोगदा नव्हे भारतातील सर्वात उंच बोगदा आहे. इथं वरती पण लिहिलेलं आहे पाहू शकता अटल सुरंग रोहतांग, उंची 10,040 फूट. हा भारतातील सर्वात उंच हाईटवर असणारी टनेल आहे मित्रांनो. मित्रांनो तर जवळपास 5-5.5 किलोमीटर आलोय. आता थंडी वाजायला लागली आतमध्ये आणि हेलं ओलं लागायला लागलं. होय ना, पाणी कसं काय गळतंय ते कळलं नाही. टनेल एक्झॅक्ट 9.1 ची टनेल आहे, 9.1 किलोमीटरची. तर थँक्यू अँड विजिट अगेन अटल टनेल. मित्रांनो तर हे बघा भाऊ वेगळीच काय ते ही स्केटिंगच आहे पण असं ढकलत आलंय. चल कसली झाडं हिरवीगार, मस्त वाटतंय सगळं. वाव. मित्रांनो तर मनालीमध्ये पोहोचलोय. ते तिकडून आपण आलोय वय ना, त्या दिसते का त्या व्हॅलीमधनं शिवबाजी आणि रोटे घेतलेले आहेत. तर आपण फायनली आता ओल्ड मनालीमध्ये आलेलो आहे. तर हा भाऊ आहे आपला मुंबईचा. तर भाऊ आपल्याला घेऊन आलेला आहे आज त्याच्या रूमवर राहिला. एक मराठी हॉटेल होतं ते, तिथं वडापाव भेटत होता. तर वडापाव खातोय वडापाव. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारचा आहे हा मॉल रोड इथला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा तेथील दिवस आहे आज 95. आता 95व्या दिवशी आपण आहे हिमाचल प्रदेशमध्ये. पाहू शकताय पाठीमागे किती सुंदर असे डोंगर आहेत आणि इथं आपण टेंट लावून थांबलो होतो अशा प्रकारे. आणि कालचा मुक्काम एकदम भारी झाला, चांगली झोप वगैरे आली आणि आता निघतोय. मेन म्हणजे काय झालंय माहिती का, जिओचं 5G अनलिमिटेड चाललं नाही, 5G फुल रेंज येते अनलिमिटेड चाललं नाही, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायचे राहिलेले. आता इथनं काय करतो, पहिलं आपला टेंट वगैरे आवडतो डायरेक्ट मनाली काढतो, तेव्हा व्हिडिओ आपले अपलोड होईल अशा पद्धतीने आहे. चलो. मित्रांनो तर जबरदस्त ठिकाण आहे हे, तुम्ही पाहू शकता केलॉन. तर ही इथनं रोड चाललाय, गाव सगळ्यात खाली आणि ह्यांनी रोडला त्यांचा व्यवसाय टाकण्यासाठी 7 मजली वरती आल्या. पाहू शकता ही खाली त्यांचं घर आहे, खाली रोड बघा, ती गाडी दिसती तिथं रोड आहे, तिथनं वरती 7 मजली आले तेवढे उंच. भाऊ पहाडातली लाईफ कसलं आहे, 7 मजली घर आहे आणि हे बघा हॉटेल प्लस आहे, म्हणजे राहण्याची वगैरे सोय आहे सगळे अशा प्रकारचे व्ह्यू आहे सकाळ सकाळचा. तिकडं बघा बर्फाचे डोंगर आहेत, दिसले का? चला मित्रांनो तर सामान वगैरे लोड केले. लॉक फक्त 4 o'clock केलं होतं, गाडी ती काढली. आता हँडल लॉक बी केलं होतं. चलो. रात्री काय झालं त्या माणसाने मनात डाऊट टाकला, बाकी काय नाही, एकदम मस्त व्हायची व्यवस्था झाली. थँक्यू सर. ओके सर.
चलो मिलते हैं, अगले साल आएंगे तो। चाय पी के जाओ। हाँ, चाय पी के जाओ। चाय अभी बनने में टाइम लगेगा। कितना टाइम? मित्रांनो, तर फूड पॉईंट म्हणून होतं केलॉन म्हणून गाव आहे. तुम्ही जर कारूमध्ये पेट्रोल टाकलं ना तर तुम्हाला कॅलॉनशिवाय पेट्रोल भेटणार नाही. आणि इकडून मनालीकडून जाताना शेवटचं पेट्रोल पंप इथंच आहे कॅलॉनमध्ये. तर इथं थांबलो होतो. मेन म्हणजे 5G रेंज नाही आहे यार, सगळं माझं प्लॅन बिघडलं. काल मी थांबलो कशासाठी होतो काय होतं. चलो टोपीवाले तर त्यांनी एका ह्याच्यातच मला राहायला परमिशन दिली होती. एकदाच विचारलं मी, सर चलो सर. तर चला तिथं वायफाय घेतलं होतं आपण काल, चालतंय का काय बघूया आणि एक फोटो टाकून जाऊया. मित्रांनो, तर फायनली निघालोय प्रवासाला. काय झालं, एका ठिकाणी वायफाय होती, काल मी गेलो होतो तिथं, तर त्याला स्पीड नव्हतं. तर आता तिथनं 2 फोटो टाकलेत आपण आणि आपण आता निघालोय मनालीच्या दिशेने. अजून एखादे असंच हॉटेल बघूया जिथं वायफाय असेल, तिथं जेवण करूया आणि मग मनालीत जाऊया. मनालीत तर 100% रेंज असेल आपल्या पाहिजे तशी. मित्रांनो, तर पाहू शकताय मनाली 63 किलोमीटर राहिले. अटेल टनेल 30 किलोमीटर राहिले. ओके, टनेल क्रॉस करून 33 किलोमीटर. ओके, एक फोटो काढूया आता. पंप पाहताय का, हा लेह मनाली रोडवरनं हिमाचल प्रदेशमधील शेवटचा पेट्रोल पंप आहे केलॉंग या गावामध्ये. मित्रांनो, तर तुम्ही जात असाल तर इथनं डायरेक्ट 40 किलोमीटर पुढे पेट्रोल पंप आहे कारोमध्ये डायरेक्ट. अशा पद्धतीने आहे. तुम्ही जात असाल तर इथनंच पेट्रोल फुल करून जावा. 40 किलोमीटर रेंज नसेल तर एखादं 5 लिटरचं कॅन करून न्या. अशा पद्धतीचं आहे. तर हे आहे केलॉन. बघा कसली खोलदरी भाऊ. मित्रांनो, तर एक ब्रिज क्रॉस केला. ब्रिज क्रॉस केल्यानंतर बरेच सारे हॉटेलं दिसतात. ही बहुतेक सफरचंदाचे पॅकिंगचे बॉक्स आहेत सगळे. चलो मित्रांनो, तर पहा हे हिमाचल प्रदेशमधील शेती. ही काय आहे, कशाची शेती, कमेंट करून नक्की सांगा बरं. मला तर हे फ्लावरच दिसतंय. फ्लावरचं बेट असतंय ना, तसंच दिसतंय मला तर, बाकी काय नाही. मित्रांनो, तर पाहू शकता हे लद्दाखला कायम जाणाऱ्या या ट्रक गाड्या आहेत. पाहू शकता लाईनमध्येच आहेत, 10 गाड्या असतात ना. काही वळलेले लद्दाख एक्सप्रेस, काही वळलेले हल्ले एक्सप्रेस. अशा पद्धतीची आहे. जाऊन द्यावं मला वाटते ना, आपण एका साईडला थांबू. मित्रांनो, तर कॅमेराची पण बॅटरी संपली. कुठं भेटते का नाही, सिसू पॅलेस सिसूमध्ये आलो आहे आता. आपल्याला असं पाहिजे जिथं वायफायला पण स्पीड असेल, शेवभाजी पण भेटेल. मित्रांनो, तर मस्त व्ह्यू येतो एकदम इथं. वरती बघा तिथं बर्फाचे डोंगर आहे. गाडीतनं कर आपल्यालाच असं यायला लागला. क्या भाई, किधर से? बिहार से घूमने आए? घूमने आए क्या काम के लिए आए? घूमने आए हैं। घूमने आए, ओके। आप कहाँ से? महाराष्ट्र। चलो, कितना दूर है अभी मनाली? 30 किलोमीटर। ओके. मित्रांनो, तर आता थांबलो होतो इथं, थोडं काय ते खाल्लं आणि इथं वायफाय होती. तर वायफायच्या मदतीने फोटो वगैरे टाकण्याचा प्रयत्न होता, पण नाही टाकला. आता माझा जे जिओचं रिचार्ज केलं होतं ना, तेच ॲक्टिवेट केलं होतं मी. रिचार्ज न करता ॲटोमॅटिक रिचार्ज कसं काय झालं काय माहिती. 200 रुपयाचं बघूया. मित्रांनो, तशी सुद्धा एकदम छोटं रोड आहे बघा इथं. मार्केट बदलंय दोन्ही साईडनी आणि हायवे एकदम छोटासा झाला आहे. ओके. मित्रांनो, तर काय व्ह्यू दिसतोय भाऊ, एक नंबर सगळं.
नाथपा जबरदस्त. दुसरीच बॅटरी टाकली मी बहुतेक, दुसरी टाकायची होती आपल्याला. वाव. मित्रांनो, हिमाचल प्रदेशमधील सिसू येथे पोहोचलो. इथं पहा काय सुंदर व्ह्यू लागलाय. हे दिसतं इथे सिसू गाव आहे, तिकडं बर्फाचे डोंगर आहे आणि इकडं बघा सुंदर असा धबधबा आहे. काय धबधबा आहे, दिसतोय का तुम्हाला धबधबा? वाव. हे तलाव तर बघा किती भारी दिसतंय. हे आर्टिफिशियल बनवलेलं दिसतंय पण एक नंबर आहे भाऊ. नाथखोळा कसला खतरनाक धबधबा आहे. मित्रांनो, तो जबरदस्त व्ह्यू लागलाय सिसूपाशी. पाहू शकताय दोन्ही साईडने असा जंगली भाग लागलाय. असे झाड आहेत उंच उंच आणि मधनं रोड चाललाय मस्त. मग असा धबधबा पाहिला, त्यानंतर हा व्ह्यू एक नंबर भाऊ. क्या मजा आ गया यार. नाथखोळा व्ह्यू आहे नाथखोळा. मित्रांनो, काय ते उडतंय असं एकदम आपला कापूस उडतो ना तसं उडतंय हवेमध्ये. दिसतंय का तुम्हाला काय माहिती आहे मित्रांनो? तर फायनली आपण अटल टनेल पाशी आलोय आता. ही पाहू शकताय कितना अटल टनेल आहे आतमध्ये जायसाठी. सिसू या गावाच्या खालीच आहे ना अटल टनेल आहे. तर पाहू शकताय यो सरळ रोड नाही वे रोहतांग पासकडे जातो. तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतोच. आणि हे दिसतंय का घरासारखं तिथलं टनेल चालू होती, डायरेक्ट पलीकडच्या साईडला निघते 9 किलोमीटर. तर एक्झॅक्ट किती किलोमीटरची टनेल आहे ती पण तुम्हाला दाखवतो. आणि चला जाऊया. मित्रांनो, ते ही पाहू शकता अटल टनेल नोट पोर्टल. बरोबर आपण ह्या चौकात आलोय आता. इथनं खायसाठी दाबा आहे का? दाबा नाही, एकदम छोटे छोटे स्टॉल बनलेत मॅगी वगैरेची. आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज 95वा. तर 95व्या दिवशी आपण आहे हिमाचल प्रदेशमध्ये. तर हिमाचल प्रदेशमध्ये आपण अशा पॉईंटला आलोय. आपण आता लद्दाखच्या साईडने आलोय आणि इकडं समोर गेलं ना तर स्प्लिती व्हॅली आहे, रोहतांग पास आहे. आणि इकडं पाहू शकता हे समोर ह्या साईडला दिसते ही अटल टनेल आहे. तर अटल टनेल क्रॉस करून आपण मनालीमध्ये जाऊ शकतो. इकडं सरळ गेलं तर सरळ आपण स्प्लिती व्हॅलीकडे जाऊ शकतोय किंवा रोहतांग पास करून मनालीकडे जाऊ शकतोय. तर मित्रांनो, आपण आता ह्या मागनं सिसू इकडून गावातनं आलंय आणि इथनं कोकसल काय ते गावाचं नाव आहे पुढं ते गाव आहे. तर त्याच्यामध्येच अटल टनेल आहे. तर आपण अटल टनेल क्रॉस करून आता नाही मनालीमध्ये जाणं आहे. कारण काय झालं आहे, मागील 4 ते 5 दिवसापासून माझ्या फोनला रेंजच नव्हती. रेंज नसल्यामुळे व्हिडिओ खूप पाठीमागे राहिलेत. तर आपण मनालीमध्ये एक दिवस मुक्काम करून ते व्हिडिओ सगळे लाईनवर आणून मग आपण स्प्लिती व्हॅलीच्या दिशेने जाणार आहे. कारण स्प्लिती व्हॅलीमध्ये पण मोबाईलला रेंज नसणार आहे. तर काय होतं आहे मित्रांनो, आपण व्हिडिओ काढतोय ते टाकले पण पाहिजेत आणि टाकले नाही तर पुढचं रेकॉर्ड करण्यासाठी जागा राहत नाही आपल्याकडं. जागा जे म्हणजे पाठीमागचे टाकले ते डिलीट केले तर पुढं रेकॉर्ड करण्यासाठी जागा होती. अशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे फायनली आपण अटल टनेलपाशी आलेलो आहे. हे पाहू शकताय नॉर्थ पोर्टल आहे हा. आणि आपण तिकडं साऊथ पोर्टलपाशी गेल्यावर पण आपण तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवणार आहे. चला तुम्हाला सांगतो अटल टनेल किती लांब आहे काय एक्झॅक्ट. चला, व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. टनेलमध्ये घुसलो ना त्यावेळेस स्पीड लिमिट 40ची होती, आता 60ची झाली. साधारण 8.5 किलोमीटरच्या पुढं असता येईल. आम्ही तर इथनं 8 किलोमीटर दाखवले, आपण अर्धा किलोमीटर ते आलो असेल.
कसं काय डोंगराला एवढा मोठा बोगदा पाडला असेल काय कळतच नाही मला. मित्रांनो तर जवळपास 5-5.5 किलोमीटर आलोय. आता थंडी वाजायला लागली आतमध्ये आणि हे मध्येच कसं काय थांबलेत. कचरा गोळा करतात काही. ट्रॅफिक लय कमी, लोक लय कमी. मित्रांनो तर आपण बाहेर निघायला आलोय. 2 किलोमीटर राहिले पण सगळं ओलं ओलं लागायला लागलंय. होय ना, पाणी कसं काय गळतंय ते कळा नाही. टनेलमध्ये सगळं ओलं 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 लागायला लागलं. त्यामुळेच गार हवा सुटली या पाण्यामुळं ओल्या. 2 किलोमीटर राहिले बरोबर. मित्रांनो तर फायनली पुन्हा एकदा बाहेर निघायला आलोय. आता त्या साईडला पाऊस पडतोय का काय नाही, ऊनच आहे की. एक्झॅक्ट 9.1 ची टनेल आहे, 9.1 किलोमीटरची. तर थँक्यू अँड विजिट अगेन अटल टनेल. तर इकडच्या साईडला फोटो पॉईंट बनलेला आहे. पलीकडच्या साईडनी फोटो नाही काढून देत, ह्या साईडनी काढून देते. साऊथर्न पोलला आपण नॉर्थ पोलनी एंटर केलं आणि आता साऊथर्न पोलला आपण थांबलेलो आहे. इथं बघा बायकर ग्रुप. ओके, महाराष्ट्र पुणे. महाराष्ट्र से बाइक पे हाँ बिहार पे भाई कितनी दूर, हमें लगा हम ही दूर से आ रहे हैं। हाँ रे, आप तो इधर से ही तो आ रहे हैं, उत्तराखंड तो. हाँ, हम तो उत्तराखंड से ही हैं। हाँ मानना पड़ेगा देखो, होना चाहिए करने का। देखो भैया महाराष्ट्र से आ रहे थे, हमें लगा कि हम कितनी दूर से आ रहे हैं। ओके. किलोमीटर से आ रहे हैं भैया। ये कितना किलोमीटर है यहाँ से महाराष्ट्र? हाँ यहाँ से महाराष्ट्र कितना दूर है? 3000 रहेगा. 3000? हाँ मैं 3000 किलोमीटर से आ रहे हैं भैया यार। देखो ये होता है पैशन। ठीक आहे मित्रांनो. तर हे पाहू शकता रोहतांग टनेल, अटल टनेल. मित्रांनो समोर हा बोगदा पाहताय का? हा बोगदा नव्हे, भारतातील सर्वात उंच बोगदा आहे. इथं वरती पण लिहिलेलं आहे, पाहू शकता अटल सुरंग रोहतांग. उंची 10,040 फूट. हा भारतातील सर्वात उंच हाईटवर असणारी टनेल आहे मित्रांनो. तर माझ्या पाठीमागे ही अटल टनेल. मित्रांनो आत्ताच मी अटल टनेल क्रॉस करून आलो. त्याला 2 साईड आहे, उत्तर बाजूकडून दक्षिण बाजूकडे. तर आपण उत्तर बाजूकडून घुसलो होतो, दक्षिण बाजूला निघालो. टोटल 9.1 किलोमीटरची टनेल आहे मित्रांनो. आणि ही टनेलमधनं प्रवास करताना एकदम भारी वाटतं. काय ऑक्सिजनची कमी वगैरे काही वाटत नाही. एकदम मस्त प्रवास झाला मित्रांनो. टोटल आपण 9.1 किलोमीटरचा हा प्रवास केला होता. पाहू शकता 10,040 फुटावरची ही टनेल आहे. आणि पाहिलं गेलं तर मस्त एकदम. तुम्ही विचार करा एका डोंगराला डायरेक्ट विचार करा एका डोंगराला 9 किलोमीटरचा बोगदा पडलाय. मी 9 किलोमीटर पूर्वी एका डोंगरात घुसलो होतो आणि डायरेक्ट 9 किलोमीटर नंतर डोंगराच्या दुसऱ्या साईडला निघालोय. तर मित्रांनो खूप भारी टनेल आहे. तुम्ही कधी मनालीला आला तर अटल टनेलला नक्की या. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. चला बाय बाय. मित्रांनो तर ही पाहू शकता अटल टनेल समोर. आणि इकडं ह्या साईडला हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. आणि इथला परिसर पाहायला गेलं नाही तर मस्त असा आपला भारतीय ध्वज एक. आणि इथं एक वेस्ट लोखंडापासून एक हरिण बनवण्यात आलेलं आहे. किंवा माणूस आडवा आला त्याला. हा पाहू शकता लोखंडापासून हरिण बनवण्यात आलेलं आहे. आणि एकदम हिरवगार परिसर आहे सगळा. वय ना इथनं डोंगरातनं पाणी येतंय मस्त धबधबा असल्यागत. आणि हिरवागार परिसर आहे सगळीकडे चारी बाजूनी पाहू शकताय तुम्ही. मस्त भारी वाटलं मला इथं. तर एकदम मस्त ठिकाण आहे. भेटलेत आपले पंजाब आहे ना. तर हे दोघं आहेत, स्प्लेंडर गाडी घेऊन आलेले आहेत. त्यांना विश्वास व्हाय नाही की वैती जाईल का नाही गाडी. त्यांना जरा कॉन्फिडन्स दिला मी. चली जाएगी भाई आराम से गाड़ी, आप टेंशन मत ले लो. जरूर भाई, शुक्रिया, धन्यवाद. ठीक है, मिलते हैं कभी फिर. ओके ओके, चलेगा जरूर. मित्रांनो तर इथं पाहिलं ना तर बरेच जण फक्त अटल टनेलपाशी फोटो काढायसाठी पण येतात. काय नुसते क्रॉस काय त्याचा माघारी येतो. गॅसचा वास कसं काय आला. आणि अटल टनेलची एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्ही नव्हे पेट्रोल कॅरी करून घेऊन जाऊ शकत नाही इथनं टनेलच्या मधोमधनं. तुम्हाला पलीकडे पेट्रोल पंप आहे, तुम्ही पलीकडे पेट्रोल टाकू शकता. अशा पद्धतीचं आहे. आणि तुम्ही स्प्लिटी व्हॅलीला जरी जाणार असाल तरी एकदा टाकी फुल केली ना तर काजापर्यंत गाडी आरामात जाते, काय अडचण नाही. चलो अटल टनेलपर्यंत यायला पण लई चढ आहेत. निबार वरती फिरत यायला लागते. अशा पद्धतीचं आहे. आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे इथं. भारी वाटतं इथलं वातावरण.
मनाली साईडचे. मित्रांनो तर हे बघा भाऊ, वेगळीच काय ते ही स्केटिंगच आहे, पण असं ढकलत आलंय. चला काठीच्या साह्याने. कसली झाडं हिरवीगार, मस्त वाटतंय सगळं. वाव वाव वाटतंय, वाव. तर इकडं पहा, हा मोठा असा ग्रुप आहे आणि ह्याच्याबरोबर कॅमेरामॅन आहे प्रोफेशनल शूटिंगसाठी. विदेशी लोकांचा दिसतोय ग्रुप. चलो, अशा पद्धतीने सुंदर असा व्ह्यू आहे. खालना नदी, बाजून रोड चाललाय. मित्रांनो तर ही बघा कशा प्रकारे टनेल बनवली. टनेल बनवायचं मेन म्हणजे इथनं सारखंच इथं लँडस्लाईड होत होती, तर आता लँडस्लाईड झाली तर ही स्लॅबवर होईल अशा हिशोबाने बनवलेले. म्हणजे दगडी आले तर स्लॅबवर आहे त्याला. मित्रांनो तर काम चालू आहे, त्यामुळं जरा थोडा वेळ बंद झाला आहे रोड. सोलंग व्हॅलीमध्ये आलेलो आहे, पाहू शकता अशा प्रकारचे आहे ठिकाण मस्त असं. तर इथं आता पावसाचं वातावरण झालं आहे म्हणून ॲक्टिव्हिटी बंद आहे, नाही तर तुम्हाला झिप लाईन वगैरे पॅराग्लायडिंग सगळं आहे इथं जे पाहिजे ते. चला जाऊया, कॅमेऱ्यातली मेमरी संपली आता. मित्रांनो तर मनालीमध्ये पोचलोय. ते तिकडून आपण आलोय ना, त्या दिसते का त्या व्हॅलीमधनं, आणि फिरत 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 आलोय. एकदम सुंदर असं वातावरण आहे, पण ऊन नाही आहे, पावसाचंच वातावरण आहे. हे दिसते का खाली नदी, या नदीलाच पूर येतो दरवेळेस. अशा पद्धतीची ही नदी. आणि मनाली सिटी अजून खाली, इथनं खाली गेल्यावर मनाली आहे. अजून आपल्याला इथंच गुरुद्वाऱ्यामध्ये थांबायचं आहे, पण माझ्या नेटचा काही इश्यू सॉल्व आहे नाही. मित्रांनो तर फायनली मनालीमध्ये पोहोचलोय. मनालीमध्ये पोहोचल्यानंतर ना सकाळपासून काहीच खाल्लं नाही, तर जेवायला थांबलोय. आता टाइम किती झाला बरोबर 12:24 झालेत. तर मित्रांनो अशा प्रकारे जेवायला शेवभाजी आणि रोटे घेतलेले आहेत. आणि लय वेळ हुडकायला लागला शेवभाजीसाठी, कारण शेवभाजी सगळीकडे मिळतच नव्हती. ह्या हॉटेलमध्ये होती म्हणून शेवभाजी घेतली. आणि आता जेवतोय मस्तपैकी. तुम्हाला सांगतो जेवण झाल्यावर कशी होती. आता जेवाय थांबलो होतो, तिथनं बरोबर 5 किलोमीटरवर गुरुद्वारा आहे. तिथं RCC कॅम्प पण होता, पण आता कॅम्पमध्ये नाही जात, आज गुरुद्वाऱ्यात जातो. कॅम्पमध्ये कसं होतं, ओळखीची माणसं भेटली ना की काम होत नाही आपलं. तर अशा प्रकारे पाहू शकता, ही दगडी बिगडी येतात नदी आणि पार सगळं वाहून येतात. इतका जोराचा पाऊस होतो इथं. चला भाई, वॉल कैप खोल के खाली ऑयल ऊपर आ रहा है क्या देखने का है. वॉल कैप खोल के ऑयल ऊपर आ रहा है क्या देखना है खाली. वो तो आ रहा होगा ना, उसमें क्या दिक्कत. मित्रांनो तर हा भाऊ भेटला आपला. तर शना करून जायचं आहे का. मला माहित नाही आहे, मी पहिल्यांदाच मनाली झालो. रोड मस्त एकदम. ओके की. तर भाऊ आपल्याला, मित्रांनो तर आपला एक भाऊ भेटला. या भाऊ आपला गोव्याचा आहे. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. तर भाऊ बरोबर आलोय. तर भाऊ आलाय, त्याचं इथं कॅफे इथं पाहू शकता, सीप अँड स्काय म्हणून कॅफे. तर भाऊ कॅफेला घेऊन आलाय. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. बघूया आता कसं आहे भाऊचा कॅफे, जाऊन आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. चलो या, तुम्हाला दाखवतो. पाहू शकता अशा प्रकारचा कॅफे, मस्तपैकी लोकेशन चांगलं आहे तसं, बिल्डिंग पण एकदम. आता पहिलं हॉस्टेल वाटलं, अजून हॉटेल पण आहे. हां ओके ओके. मित्रांनो अशा प्रकारचे मस्त. अच्छा, तुम्ही या इकडे. ओके. मित्रांनो तो वरती आल्यावर असं वाटतं की इथं ग्राउंड फ्लोअरच आहे, कारण इथं शेती वगैरे केलेली. आणि इकडं खाली पाहिलं तर इथनं बिल्डिंग आहे. अशा प्रकारे इथनं मनालीचा व्ह्यू येतोय सगळा. आता मला राहायच्या ठिकाणी जायचं आहे. मस्त. मित्रांनो तर हे तिकडं पाहताय, तर हे ओल्ड मनाली, हे समोरचं सगळं ओल्ड मनाली आहे ना. आणि जिथं आपण जाणार, मी आता जाणार होतो ते न्यू मनाली. ओके.
आणि आता मी तुम्हाला ना शनाक दाखवणार. शनाक म्हणजे ते काय? हे पूर्ण रोड आहे आणि पूर्ण गाव येतं, खूप लांब गाव येतं. ओके 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 आणि एकदम सुंदर आहे, म्हणजे बघून ओके. छान वाटतं. तर चला मित्रांनो जाऊया. मित्रांनो तर आलोय आता एकदम भारी ठिकाणी, ह्या भाऊ बरोबर शनांक रोड म्हणून आहे, एकदम मस्त आहे. मला माहित नव्हतं मनालीत पण सफरचंदाच्या बाग आहेत म्हणून. लय बाग आहेत लय या रोडला. आता काय झालंय, कॅमेऱ्याची मेमरी संपली त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही. आपण पलीकडच्या साईडला होतो नदीच्या, आता अलीकडच्या साईडला आलोय आता. आणि इथं ओल्ड मनालीत आलोय. तर आजचा मुक्काम त्या भाऊ कशीच करायचा आहे. बघूया कसा होतंय काय होतंय. जर चांगलं वाटलं तर उद्या बी थांबल, नाही तर आपण गुरुद्वाऱ्यात जाऊ. हाय मित्रांनो, तर आपण फायनली आता ओल्ड मनालीमध्ये आलेलो आहे. तर हा भाऊ आहे आपला मुंबईचा. तर भाऊ आपल्याला घेऊन आलेला आहे आज त्याच्या रूमवर राहिला. तर इथं आलो तर हे आपले काका भेटले मुंबईचे. हे पण इथं व्यवसाय करतात एकदम मस्त. आपला मराठी माणूस इथं बघा, हॉटेल वगैरे सगळे. काका तुमचं लोकेशन सांगा, कुठलं आहे, काय आहे नाव हॉटेलचं? आपलं आहे मनु टेम्पल जवळ आहे, पुजारी चौक आहे, ट्रॅव्हल बुक म्हणून आपलं स्टे आहे. ओके ओके आणि अन्नब्रह्म म्हणून आपण एक खानावळ टाईप कॅफे चालवतो. ओके छोटासा. ओके. तर आपलं मराठी फूड म्हणून सगळं. ओके, तुम्ही कुठले प्रॉपर? असं म्हटलं तर आम्ही मुंबईचे आहेत, हां पनवेलमध्ये आम्ही. ओके ओके आता इथे 1 वर्ष झालं आम्ही ओके ओके इथे आलाय चालू करतो. ओके. मित्रांनो वातावरण एकदम भारी. भाऊ कुठला तुम्ही? गोव्याचं आहे मी. गोव्याचा आहे भाऊ. भाऊला भेटून चांगलं वाटलं. एकदम जबरदस्त वातावरण आहे मित्रांनो. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो मी इथं कसं आलो, काय आलो. काय झालं, आपल्या कॅमेऱ्याची मेमरी फुल झाली त्यामुळं जास्त शूट करू शकलो नाही मी. जेवढं केलं ते मोबाईलमध्येच केलं, गाडीवर काही जास्त शूट नाही केलं. एकदम स्टीप चढून आलोय आणि परत जायचंय अशा प्रकारे आहे. तर चांगलं वाटलं इथे येऊन, आपली मराठी माणसं भेटली. ओके मित्रांनो, तर फायनली आलोय भाऊ बरोबर. तर भाऊ इथं राहिलाय. इथं भाऊचा फ्लॅट आहे, पाहू शकता एकदम मस्त असं ठिकाण आहे. आणि इकडं आतमध्ये ही फ्लॅट आहे, तर तुम्हाला दाखवतो. फक्त गाडी आपली थोडी लांब आहे लावलेली, बाकी काही नाही आहे. बाकी इथं हिमाचलची लोक इथं चोरीमारी काय विषय नसतोय. तर अशा प्रकारचं ही 1 BHK म्हणू शकता तुम्ही, अशा प्रकारचं आहे. तर दाखवतो तुम्हाला नंतर ना सगळं. ओके मित्रांनो, तर संध्याकाळची वेळ झाली. तर भाऊनी मस्त फ्राईड राईस बनवलाय, पाहू शकताय. तर थँक्यू भाऊ. तर एकदम मस्त मध्ये. भाऊला नको म्हणत होतो मी, ते भाऊनी बनवला म्हणे की रोज रोज थोडीशी नाही तुम्ही. तर अशा प्रकारे आहे. तर चांगलं वाटलं. पहा कसं मस्त दिसतंय. सोयाबीन मी संपूर्ण यात्रा 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय, त्यामुळं नॉनव्हेज खात नाही म्हणून भाऊनी का सोयाबीनचा फ्राईड राईस बनवलाय. थँक्यू मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा 96वा दिवस. तर 96व्या दिवशी मी आहे मनालीमध्ये मित्रांनो. तर आजच्या दिवशी विश्रामच करायचा आहे, व्हिडिओ वगैरे अपलोड करायच्यात. आणि उद्या आपण प्रवासाला निघणार आहे स्प्लिटी व्हॅलीच्या. तर आपला भाऊ आहे हा. तर ह्या भाऊपाशी आपण थांबलो होतो. तर काल इथंच थांबलो होतो. तर भाऊनी सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये मॅगी केलेली, पाहू शकता अशा प्रकारे मॅगी केलेली. काल राईस बनवला होता भाऊनी, आता मॅगी बनवली. काय म्हणशील भाऊ? हॅलो, जय महाराष्ट्र. ओके. तर मित्रांनो, भाऊला भेटून चांगलं वाटलं. एकदम मस्त वाटाणा विटाणा टाकून भाऊनी मॅगी बनवली मस्तपैकी, कांदा बिंदा टाकून. मित्रांनो, तर आंघोळ वगैरे केली, एकदम टकाटक गरम पाणी होतं. तर भाऊ आपला ही वाजवतो, वाजून दाखवा भाऊ एकदा. हा ओके, मस्त एकदम वाजवतो. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. मला तर मस्त वाटलं मित्रांनो. इथं व्ह्यू बघा कसला जबरदस्त आहे. पाऊस थांबायचे नावच घे नाही तुम्हाला बॅक. तर मित्रांनो पाहू शकता इथं पहाडाची घरं बघा. हे इथं जिथं भाऊ राहिलाय ना ते पण एकदम मस्त आहे. लोकेशन फक्त काय माहिती का, इथं एकदम जबरदस्त लोकेशन आहे. इथं फक्त इथं नव्हे, गाडी लांब लावायला लागते, चालत यायला लागते. बाकी एक नंबर. प्रत्येकाची घरं बघा कसली मस्त आहेत. असे छोटे छोटे रोड आहेत. हा पाहू शकताय, ह्या रोडने खाली जायचं आणि मग आपण इथं पोचतोय. आणि इकडं बघा ते वैती घर बघा कसलं मस्त आहे इथलं, जबरदस्त
नवीन कन्स्ट्रक्शन. मला हेच कळत नाही, एवढी एवढीशी रोड आहेत आणि हे सामान हे सामान कसे आता आणतात बांधकाम करायसाठी? पीठवर घेऊन येतात म्हणजे ना, हा. मागे बांधून येतात. पाठीमागे बांधून घेऊन येतात का? तर मित्रांनो, कन्स्ट्रक्शन वर्कर नॉर्मल वर्कर करूच शकत नाही का? इथे फक्त नेपाळी लोकच येतात. नेपाळी लोक येतात. त्यांनाच चांगलं वाटतं म्हणजे इथे ना, कारण की डोंगर वोंगर आहे त्यांच्याकडे पण आहे. ओके त्यांना घरासारखं वाटतं म्हणून तेच काम करतात ओके. mostly. तर मित्रांनो, नेपाळी लोकांकडून घरं बांधून घेतली जातात. पाहू शकता इथं जबरदस्त ही प्रॉपर्टी, जबरदस्त आहे तशी. पाहू शकताय, मस्त बनवली. 4 मजली आणि 4 मजल्यावर गार्डन पण आहे. गार्डन पण आहे इथं. पाहू शकता मस्त मध्ये बोफ्याचा एल लावलेला आहे. इथं भाऊची रूम एक आहे, जेव्हा 3 फ्लॅट असतील बहुतेक, 4 आहेत. नाही बघा, हे तुम्ही कधी का ॲपलची बाग नसेल पाहिली तर ही ॲपलची बाग, आणि इथे ॲपल पण लागलेले आहेत. दिसले का? असं तोडून नाही खाऊ शकत कुणाची कोण. थोडी याच्यात आहे ना पीचची आहे, हा. थोडी ऍपल आहे. ओके ओके. पीच कसं असतंय? पीच आपलं ते काय म्हणतात, थांबा दाखवतो मी. हे आता सगळे तुटले कारण की ना पाऊस आला ना, तर सगळे तुटले म्हणजे. ओके ओके. असं तोडून नाही खाऊ शकत आपण ॲपल? हा खाऊ शकता, एखाद तुटलं काय नाही. ओके ओके. आणि ती इथे ना The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहे आता मनालीमध्ये आणि हा आपला भाऊ आहे. तर भाऊपाशी आपण 2 दिवस मुक्काम गेला होता, 2 रात्री. तर आता इथनं निघतोय. पाहू शकताय मनालीतलं वातावरण एक नंबर आहे मित्रांनो. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं मित्रांनो. कुणाला जरी इथं यायचं असेल मनालीमध्ये आणि तुम्हाला राहायचं असेल तर भाऊ एकदम, भाऊचा फ्लॅट आहे 1 BHK. त्यामध्ये तुमची राहण्याची व्यवस्था करेल. एकदम जे डोरमॅट्रीला पैसे लागतात तेवढ्या पैशामध्ये भाऊ तुमची राहण्याची व्यवस्था करेल. मग आपला नंबर, तुमचा नंबर टाकला तर चालेल इथं? हा टाका. ओके. तर मित्रांनो, तुम्ही आला इथं तर भाऊला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आता मी निघतोय पुढच्या प्रवासाला. भाऊला भेटून चांगलं वाटलं. भाऊनी चांगला पाहुणचार केला 2 दिवस आणि आता आपण निघतोय. चला जाऊया मित्रांनो. तर फायनली निघतोय आता. सगळं खालचं दिसा नाही हेल्मेटमुळं, ट्रॅक झालं मी, शिड्या दिसून आहेत मला. चलो, अशा प्रकारे मस्त असे राहायची व्यवस्था होती. एकदम भारी प्रॉपर्टी होती. कालू बसला इथे डॉन. हेल्मेटला वरती कळतो म्हणजे जा दिसल मला. मित्रांनो, तर पाठीमागं पाहताय त्या बिल्डिंगमध्ये थांबलो होतो, पण तिथे यायचा रोड एवढीचा वारका होता मित्रांनो. पाहू शकताय तुम्ही, मेन रोडपासून अशा छोट्या रोडनी त्या बिल्डिंगपाशी यायचं होतं मित्रांनो. तर 2 व्हीलर आत येतच नाही मित्रांनो. तर आता निघतो इथनं मनालीतनं पुढच्या प्रवासाला. तर इथंच एक मराठी हॉटेल होतं, ते तिथं वडापाव भेटत होता. तर वडापाव खातोय. वडापाव खाऊन पुढच्या प्रवासाला निघतोय. तर बघूया कसा लागतोय वडापाव, खाऊन सांगतो तुम्हाला. गुजराती में चालू करू पडेल मित्रांनो, तर खातोय वडापाव, एक नंबर लागतोय. आता आपण जसं लेह लद्दाखमध्ये ट्राय केला होता तसं हिमाचल प्रदेशमध्ये पण ट्राय केला. ही ताई, या ताईचं हॉटेल आहे. तर एकदम मस्त बनवला आहे वडापाव. सकाळच मी निघालो होतो म्हणून त्यांनी बनवला. तर एकदम भारी लागतोय टेस्टला. तुम्ही कधी आला तर या. भाई, ॲड्रेस काय रे? ओल्ड मनालीमध्ये ना पुजारी चौक म्हणून आहे, तर तिथे या. अन्नब्रह्मा कॅफे म्हणून आहे. तर चला खाऊया आता मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण इथं गाडी लावली होती आणि आता निघतोय. तो भाऊ आलता मागाशी सोडायला, पण वडापाव खाल्ले आणि आता निघालो पुढच्या प्रवासाला. ओके, लेट्स गो. आज तर नाही जाणार आज मी. गाडी चालू आहे ना.
पाहू शकता अन्नब्रह्मा. कॉन्टॅक्ट करा तुम्ही नक्की. वडापाव चांगला होता तसा, चटणी बिटणीने एकदम टेस्ट लागली मला तर. चलो मित्रांनो, तर मनाली हे डोंगरातलं शहर आहे आणि डोंगरामध्येच घरं बनलेली आहेत. तुम्ही पाहिलं की आता कसं वरती डोंगरात घरापाशी जाण्यासाठी रोड एकदम बारीक चालत चालत जायला लागतं आणि हा मोठा रोड आहे. इथनं आपल्याला येऊन गाडी लावायची पार्किंगला कुठंतरी आणि जायचं होतं. तर मित्रांनो एकदम चढ आहे, तुम्ही पाहू शकताय. काल येताना नाही मी परवा दिवशी तिकडून चढून आलो होतो आणि इकडं उतारला होतं. आज आता इकडून चढून जायचं आहे, परत उतरून खाली जायचं आहे. पाहू शकताय एक तर चढ असू द्या, पण त्यामध्ये किती खड्डे बिड्डे आलेले आहेत. ही दिसते का त्या भाऊची गाडी, ही होंडाची नाही का ती छोटी गाडी, ती गाडी आहे त्याची. अशा प्रकारे आपली गाडी आरामात चढती. चढाचं काय नाही आहे, एकदम आरामात चढती. आता इथनं पुढं डाऊन जायचं आहे पण पुन्हा. तो लई जबरदस्त उतार आहे. चढताना तर चढलो, आता उतरताना अवघड आहे. चलो वाव. मित्रांनो, तर मस्त पाईन्सची झाडं लागलेत आणि त्यातनं आपण वरती पाहू शकता. एकदम मस्त ठिकाण आहे. चलो मित्रांनो, तर सकाळी प्रवास चालू केला होता पण आज पण मनालीमध्येच थांबलोय. या गुरुद्वारात थांबलोय. पाहू शकता गुरुद्वारा ग्रंथ साहेब म्हणून आहे. इथं आपण आजचा मुक्काम केलेला आहे आणि आता मॉल रोडला जातोय. काय ते खाऊन येतो असं विचार आहे. बघूया काय किती लांब आहे, काय इथनं जवळच असेल. आपण आता न्यू मनालीमध्ये. मित्रांनो, तो मॉल रोडला आलेलो आहे आता आपण. इथनं आताच असेल मॉल रोड. आता मला बी माहीत नाही नक्की कुठलं कसा मॉल रोड आहे. तर चला, पहिलं तर इथं कॅमेऱ्याचं दुकान दिसतंय, कुठे काय माहिती. मित्रांनो, तर इथे एक कॅमेऱ्याचं दुकान दिसलेलं. इथं माईक पाहत होतो पण माईक काही भेटला नाही. पाहू शकता इथं वरती कॅमेऱ्याचं दिसलं आणि माईक पाहत होतो तर काही भेटला नाही. तर चला मित्रांनो, तर फायनली मॉल रोडला आलोय. अशा प्रकारचा मॉल रोड आहे इथला. तर चला तुम्हाला दाखवतो. इथं सगळी दुकानच असणार आहे, खाण्यापिण्याची, कपड्याची, ह्याची. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारचा आहे हा मॉल रोड इथला. आणि कसं आहे, दाबे बिबे खायची सगळ्या गोष्टी तिथं. आपल्याला कॅमेऱ्याचं दुकान आहे का इथं पाहिजे मेन तर. अशा प्रकारचा हा आहे मॉल रोड. मित्रांनो, तर शेवटच्या टोकाला आलेलो आहे. इथं खाण्याचे भरपूर सारे हॉटेल आहेत आणि कपड्याची पण भरपूर सारी दुकान आहेत. तर मला पाहिजे जेवायच्या अगोदर हे काय म्हणतात त्याला, आपल्याला कॅमेराचा माईक पाहिजे. बघूया भेटते का. काय ठिकाणी नुसतं नॉनव्हेजच आहे असं पण आहे फुल. तरी इथं काही सीझन ऑफ सीझन आहे. आता ज्यावेळेस सीझन असतो ना त्यावेळेस इथनं चालायला जागा नसते असं म्हणतात. मित्रांनो, तर आलतो मी कॅमेरा पाहिला आणि मॅट घेतलाय. 150 रुपये घेतले त्यांनी. जो जाडपिकी आणि आपलं चांगलं आहे. मित्रांनो, तर जेवण करतोय संध्याकाळचं. पाहू शकताय डाळ आहे, बटाट्याची भाजी आहे, भात आहे आणि रोटे आहेत. अशा प्रकारे 120 रुपयाची थाळी, मस्तपैकी थाळी खातोय आता. एकदम त्यांनी तेज बनवली थोडं. मी तो तेज बनवायला सांगितलं होतं. एकदम मस्त आहे. मित्रांनो, तर आजचा मुक्काम पण आपण मनालीमध्येच केलाय. आजचा मुक्काम आपण केलाय गुरुद्वाऱ्यामध्ये, मनालीच्या ग्रंथ साहेब गुरुद्वारा म्हणून आहे तर मुक्काम केलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे राहायची व्यवस्था आहे. तर असे डबल बेड आहे पण हा एकच सिंगल बेड होता त्याच्यावर मी झोपलोय. ओके, चला बाय बाय.